नमस्कार. आपण पाहत आहात गजपर्व न्यूज चॅनल. माळशिरस जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार राम सातपुतेंसह सर्व पक्षांनी शक्ती प्रदर्शन केले. भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार काम करण्यास सक्षम, त्यांना निवडून द्या असे आवाहन माजी आमदार राम सातपुते यांनी केले आहे. 9 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे. माळशिरस तालुक्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद 9 जागांसाठी 94 उमेदवारांनी अर्ज दाखल केले, तर माळशिरस पंचायत समितीच्या 18 जागांसाठी 154 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शेवटच्या दिवशी जास्त संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. गट व गणासाठी दाखल झालेले अर्ज संख्या पुढील प्रमाणे: जिल्हा परिषद गटासाठी दहेगाव जिल्हा परिषद गटासाठी 9 अर्ज, मांडवे जिल्हा परिषद गटासाठी 14 अर्ज, फोंडशिरस जिल्हा परिषद गटासाठी 11 अर्ज, संग्रामनगर जिल्हा परिषद गटासाठी 14 अर्ज, माळीनगर जिल्हा परिषद 11 अर्ज, बोरगाव जिल्हा परिषद गटासाठी 9 अर्ज, वेळापूर जिल्हा परिषद गटासाठी 8 अर्ज, निमगाव जिल्हा परिषद गटासाठी 9 अर्ज, पिलीव जिल्हा परिषद गटासाठी 9 अर्ज असे एकूण 94 अर्ज दाखल झाले आहेत. तर पंचायत समिती गणासाठी आलेले उमेदवार अर्ज: गुरसाळे गणासाठी 13 अर्ज, दहेगाव गणासाठी 6 अर्ज, मांडवे गणासाठी 6 अर्ज, कनेर गणासाठी 7 अर्ज, बांबुर्डी गणासाठी 4 अर्ज, फोंडशिरस गणासाठी 6 अर्ज, संग्रामनगर गणासाठी 4 अर्ज, मेडत गणासाठी 15 अर्ज, माळीनगर गणासाठी 8 अर्ज, लवंग गणासाठी 9 अर्ज, बोरगाव गणासाठी 5 अर्ज, जांभूड गणासाठी 10 अर्ज, वेळापूर गणासाठी 15 अर्ज, यशवंतनगर गणासाठी 8 अर्ज, निमगाव गणासाठी 10 अर्ज, गोरडवाडी गणासाठी 13 अर्ज, पिलीव गणासाठी 10 अर्ज, तांदूळवाडी गणासाठी 5 अर्ज असे एकूण 154 अर्ज गणासाठी दाखल झालेले आहेत. गटातील निवडणूक चुरशीची होणार असून या निवडणुकीसाठी माजी आमदार राम सातपुते यांची पत्नी संस्कृती सातपुते, माजी आमदार कैलासवासी हनुमंत डोळस यांचे चिरंजीव संकल्प डोळस व विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर हे निवडणूक लढवणार असल्याची तालुक्यात चर्चा आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत कोणते उमेदवार अर्ज माघारी घेणार हे जरी सांगता येणार नसले तरी या तालुक्यात जे उमेदवार उभे आहेत त्यांचा उत्साह पाहता अर्ज मागे घेण्याची संख्या अगदी नगण्यच असेल असेच दिसते. त्यामुळे ही पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची होणार. भाजपच्या विरोधात एकूण 5 पक्ष एकत्र आलेले असून महायुतीतील रिपाई व राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदे शिवसेना गट यांच्याबद्दलही खात्रीशीर सांगता येणार नाही अशीच परिस्थिती आहे.